महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या खजिन्याची मोजणी झाली होती. तर मी आता तुम्हाला त्याची एक यादी साधारण वाचून दाखवतोय. सभासद बखर मधली यादी आहे. तर महाराजांच्या खजिन्यात 12,74,000 सणगरी होऊन होते, 2,54,000 अच्युतराई होऊन होते, 3,450 देवराई होऊन होते, 1,400 रामचंद्रराई होऊन होते, 1,00,000 गुत्ती होऊन होते, 2,00,000 धारवाडी होऊन होते, 1,00,000 सतलाम्या होऊन होते, 1,00,000 इब्राम्या, 4,00,000 शिवराई होऊन होते, 15,00,000 कावेरी पाक होऊन होते, 2,00,000 मलय घाटी होऊन होते, 1,00,000 नायकी होऊन होते, 3,00,000 अदवाणी होऊन होते, 5,00,000 जडमाल होऊन होते, 1,40,000 ताडपत्री होऊन होते, 1,00,000 रुपये साधे सोने, 3,00,000 फलम म्हणजे फनमचं एक साऊथ मधलं ते नाणं आहे, थोडं कमी वजनाचं होतं, असे होते. आणि अशा अनेक अजून प्रकारचे पण होऊन होते. असं प्रचंड आता ह्यांचं हे सगळे जे नाणे आहेत आहे 1,000 करोडच्या हो, वर ही जाईल. सगळी सोन्यामधले नाणी आहेत. थोडे सगळे पैसे असल्यावर विलासी आणि स्वतःसाठी भोग घेणारे भरपूर राजे होऊन गेले, पण असे राजे फार कमी होऊन गेले. म्हणजे आजकालचं आपण म्हणतो स्वराज्याची नेटवर्थ आपल्याला कळते. एक्झॅक्टली, नेटवर्क कळले.